आपण आता पोहोचलो आहोत सुनीलच्या लग्नासाठी. आता वाजले 11:30. लग्न समारंभाचा कार्यक्रम चालू आहे. क्लायमेट थोडंसं टेम्परेचर आहे, बट हवा असल्या कारणास्तव एवढं काय गरमी जाणवत नाही आहे. आता फोटो सेशन चालू आहे आमच्या मित्रांचं. ॲज यू कॅन सी लग्न झालं आहे तिकडे. सो फार सो गुड. आता लग्न समारंभ चालू आहे. सगळे फोनमध्ये बिझी आहेत. ॲज यू कॅन सी टाइमपास चालू आहे आमचा आत्ता. काही रिच्युअल्स आहेत जे लग्नामध्ये केले जातात. मला खूप आवडले हे रिच्युअल्स, सो कॅप्चर करून तुमच्यासाठी सादर करत आहे. सारखी खाताना भूक लागलेली आहे त्यांना. कसं आहे जेवण? एक नंबर, सुंदर काम झालेलं आपला. बिर्याणी, चिकन फ्राय आणि मटन एक नंबर. गरमी थोडी जास्त आहे तर आमचे सगळे मित्र कूलरला ऑक्युपाय करून बसलेले आहेत आणि त्यात आमचे डान्सर्स या गरमीमध्ये पण डान्स करायचा आहे. आता लग्न समारंभ झालेला आहे पूर्ण. आता आम्ही निघालेलो आहे रूमवर. जाऊन जरा आराम करतो कारण संध्याकाळी परत वरात देखील असेल. चला, वरातीचा टाइम झालेला आहे. आता वरातीत जाऊया. Morning दोस्तों, this is your host and दोस्त विशाल, welcoming all my beloved YouTube family to your beloved YouTube channel which is Morning Vibes. So guys, काल लग्न सोहळा पार पडलेला आहे. इट वॉज रिअली अ क्रेझी नाईट. ज़बरदस्त धमाल आली, मजा केली मित्रांनो. आणि एक बंजारा डान्सच्या काही स्टेप्स देखील शिकल्या, त्या टाकेनच मी माझ्या या व्हिडिओमध्ये.
तर जस्ट टू शो यू अराउंड प्लेस कशी होती जिकडे आम्ही राहिलो. दिस इज दी होम. काकांचं घर आहे सुनीलच्या, तिकडे आम्ही राहिलो होतो. काका बसले आहेत, धुमाय काका. त्याच्यानंतर बाजूलाच गाई वगैरे चरण्यासाठी ठेवल्या आहेत, म्हशी. म्हणजे टिपिकल गावाचा जो लुक असतो ना मित्र, एकदम टिपिकल गावाचा फील येतो. आम्ही आंघोळ पण केली, ते हँड पंप असतात ना पाण्याचे त्याच्यावर. त्याचा व्हिडिओ टाकू शकत नाही कारण ज्या अवस्थेत आंघोळ केली ते आम्ही अपग्रेड करू शकत नाही तुम्हाला. सो ही सगळी शेती त्यांचीच आहे, तुम्ही पण बघू शकता. आणि समोर असं सगळं आहे दिखण्यासाठी. आणि तिकडे ते समोर आहे ना, तिकडे तो हौद आहे, तिकडे आम्ही जाऊन आंघोळ केली होती. पूर्ण शेती आहे आणि टिपिकल असं रिमोट लोकेशनला हे विलेज आहे वसलेलं. पण एक आहे, काल पण एक सरप्रायझिंगली पाऊस पण भेटला आम्हाला. आणि इकडच्या घरांची बनावट पण तुम्हाला दाखवू इच्छितो. छपरांच्या जागेवर इकडे ना त्या लाद्या असतात, कडप्पा, तो ठेवला जातो. मे बी गरमीला प्रिव्हेंट करण्यासाठी, कारण टेम्परेचर थोडं जास्त होतं इकडे, या कारणास्तव. सुनीलचं घर ते समोरचं आहे, जे टेंट लागलेलं आहे ते एकदम पलीकडचं ते आहे. सो फार सो गुड. आज आमची 4 वाजताची ट्रेन आहे. तो हे टूर तुम्हाला दिली नव्हती कारण आय वॉज सो बिझी विथ ऑल दी स्टफ्स विच वी आर डुईंग. एक तर बऱ्याच वर्षानंतर सगळ्या मित्रांना भेटलो होतो, धमाल केली. लिटरली सांगतो, धमाल केली, मजा आली. आता निघूयात. आता भूक लागलेली आहे, ब्रेकफास्ट करायचं आहे. आंघोळ करून जस्ट आलेलो आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत, रात्री 2 वाजलेले होते. सो आता 4ची ट्रेन आहे, सो आम्ही 2 वाजता इकडनं निघणार आहोत. चला मग भेटूया पुढच्या प्रवास. तर मित्र हो, आता आपण आहोत सुन्याच्या गावामध्ये आणि तुम्हाला गावाची टूर देतो. गाव स्लाइटली रिमोट एरियामध्ये आहे. थोडासा इनिशियली गावामध्ये रस्ता आहे, पण ती थोडासा पुढे गेलं की रस्ता थोडासा गायब होऊन जातो. आणि घरं तुम्ही पोझिशन बघू शकता घरांची. टिपिकल हैदराबादियन घरं आहेत. आणि इकडे सगळ्यात प्राधान्य होणारा व्यवसाय म्हणजे शेती. मोस्ट ऑफ द लोकांची शेती चांगल्या प्रकारे आहे इकडे. जोडधंदा म्हणून केला जाणारा व्यवसाय म्हणजे गाई म्हशींचा पालन इथे केलं जातं, मला असं वाटतं. अशी कन्सी वगैरे खरंच सुंदर आणि चांगली जागा आहे. म्हणजे कधी तुम्हाला गेट अवे प्लेस म्हणायची असेल तर त्या ठिकाणी जाऊ शकता. आणि टिपिकल एक खेड्याचा लुक असतो ना, हा तरी बरं तर एक लेवलच आहे. डेव्हलपमेंट नसल्या कारणास्तवच हा पदार्थ ट्राय करत तुम्ही. मैसूर वडा, बोंडा. चायविला म्हणून एक शॉप आहे, तिकडे आलेलो. असे बनवतो. ॲज यू कॅन सी आमचे मित्र भुकेलेले आहेत, भरपूर, खूपच जास्त भुकेलेले आहेत. काल रात्रपासून काय खाल्लेलं नाही आहे. सो भेटूया. चालू आहे नाश्ता.
पडलेले आहेत कुठून पोरं. एक नंबर काम चालू आहे. चहा आणि इकडचं ऑथेंटिक मेदूवडा सांबार जबरदस्त टेस्ट. खाऊन झालंय. तर मित्र आता आपला सुरू झालेला प्रवास परतीचा आणि आपण बसलेलो दाटी वाटीने. वाटी कुठं सर? सो आता इकडनं आपण जाणार परगी येते. तिकडनं आपल्याला एक बस पकडायची आणि तिकडनं पुढचा प्रवास होईल आपला विकाराबादचा. तिकडनं आपल्याला ट्रेन पकडायची. तर चला मित्र हो, पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत परगी स्टेशन इथे आणि इकडनं आता आपण जाणार आहोत विकाराबाद. इकडे आपल्याला एक 10 किलोमीटरच्या अंतरावर सोडेल बस. इकडनं आपल्याला बस पकडायची करावी लागेल जे आपल्याला रेल्वे स्टेशन ड्रॉप. सगळ्यांनी ऑक्युपाय करून टाकले पूर्ण बस. थकलेले आहेत. काल रात्री खूपच जास्त जागरण झालं होतं. सो थोडेसे टायर्ड आहेत. इकडनं आपल्याला जायचे परगी येते पोस्ट ऑफिस आहे. इकडनं परगीवरून निघालो आहे सॉरी आपण. इकडनं जाऊ विक्रमाबाद स्टेशन जवळ आपल्याला गाडी ड्रॉप करायला. तिकडनं आपण पकडणार रिक्षा. ऑटोमध्ये आपल्याला पुढे प्रवास करायचा विक्रमाबाद स्टेशनवर आणि 4 वाजतापासून आपली ट्रेन आहे. गेट रेडी फॉर फाईट. बस थांबवलेली आहे इकडे सत्यसाई आणि ही बस इथे थांबवलेली आहे फक्त ज्यूस पियायला. तिथे खाली ज्यूस वाटप होते, सरबत वाटप. चालती बस थांबवली आणि पब्लिक उतरून सरबत पितात. बघा हे कुठे पाहायला भेटतं का? बघ इकडे भेटेल. अंकल और एक लो उतर के फिरे दो फायनली मित्र आता पोहोचलेलो आहोत आपण विकाराबाद रेल्वे स्टेशन येते. विकाराबाद हे रेल्वे जंक्शन आहे. इकडनं एक 4 वाजताची आपली ट्रेन आहे. आपण आता तिकडेच चाललेलो आहोत. आणि आपली गँग अर्धी गँग पुढे निघून गेली. आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. चांगलं घरगुती पद्धतीचं जेवण भेटलं आपल्याला. तो जेवण झालेलं आहे आपलं. चला पुढील परतीचा रस्ता सुरू होतोय. आपण आता जाऊया आणि निघतोय ठाण्यासाठी. मित्र आता आपण आहोत विकाराबाद स्टेशन येथे. आता आम्ही वाट पाहत आहोत गाडीची. रेल्वे स्टेशनला जर रेटिंग द्यायची असेल तर जास्त दे, कारण खरंच क्लीन नीटनेटकं आहे. अजिबात कचरा नाही, साफसुथरं ठेवलेलं आहे. सो कुडोज टू सेंट्रल रेल्वे मिनिस्ट्री. दे आर डुईंग द गुड जॉब. वाईटला वाईट चांगलाच बोलतो आपण. मित्र आता आपण बसलेलो आहोत ट्रेनमध्ये आणि मोठा जुगार चालू आहे आपला. 4-5 करोड रुपयाची दादी लावलेली आहे बघा. काका 5 करोड प्लस असलेले काका आणि हा गौरव 5 करोड रुपये जिंकलेत त्यांनी आमचे व्हर्च्युअली. इंग्लिश इज इंडियन फॉरेनर. सब सो रहे हमारे प्यारे मित्र. थक गए कल रात को जागरण कर करके. ये देखो हमेशा की तरह किधर भी एडजस्ट होके सोने की कोशिश कर रहे हैं कुछ ना कुछ देखते हुए. सो फायनली मित्र आपण पोहोचलेलो आहोत सोलापूरला आणि आपल्यासाठी काही स्पेशल सरप्राइजेस इन्स्टॉल केलेले आहेत आपले मित्र अमित यांनी. तर मित्र हो आपल्यासाठी केलेला आहे इन्स्टॉल सरप्राइजेस मित्राकडनं. थँक्यू सो मच भावा. आमचे मित्र विशाल अमित यांनी पाठवलेलं आहे. अँड अमित इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच भावा. So guys, हा vlog इथे संपवतो आणि तुमची विदा घेतो. So with that said, as always, live, love, laugh and keep traveling. This is your host Santosh Vishal, taking a leave of my beloved family along with Gaurav, Adi, Humayun Kaka, Mayuresh, Police Sahib, and Sandy. Take care. Bye bye. See ya.